दुसरीकडे आपण पाहतोय राशीद, तर एकीकडे भरत भस्मा, तर दुसरीकडे मंगलवीरला आम्हाला पाहायला मिळेल. दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळते. संभाजी चौधरी, मनोज भगत, बड्डे बॉय. सातत्याने बड्डे बॉयचं नाव आम्ही सातत्याने आज घेणार, कारण त्याचा आज वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त आम्ही व्यासपीठावरती त्याचं बड्डे सेलिब्रेशन देखील केलं. चला लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. सामना लगेच स्टार्ट करा. 2 षटकांची मॅच आहे. पहिल्या इनिंग मध्ये 12 बॉलचा खेळ पाहायला मिळेल. एकीकडे बायकरमान आहे तर दुसरीकडे राशीद आहे. एकीकडे सुरेश उघड आहे तर दुसरीकडे प्रभाकरला आपण पाहतोय. म्हणजे तारे सितारे दोन्ही टीम कडे चांगले खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात. आयोजकांची सूचना आली गेली. ज्या काही टीमच्या फॉर्मॅलिटीज ज्या ज्या टीमच्या बाकी असतील त्या आयोजकांशी जमा करायच्या आयोजकांच्या सूचना आल्या गेल्यात. चिंचवली बी आयोजकांची सूचना आली गेली. कॅप्टन सुरेश, आवाज येत असेल प्लीज मी विनंती करतो थोडंसं सहकार्य करा. ज्या काय फॉर्मॅलिटीज असतील त्या आयोजकांशी जमा करायच्या विनंती असणार आहे. चला पंच संभाजी चौधरी, मी विनंती करतोय की सामना लगेच स्टार्ट करा. टॉस जिंकले तामसे टीमनं. पुन्हा एकदा बॅटिंगचा निर्णय एक धाडसी घेतलाय आणि पहिल्या सत्रामध्ये आपल्याला नाणेफेकी केली आहे आणि टॉस जिंकला तामसे टीमनं. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय. तर क्षेत्ररक्षण मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आम्हाला पाहायला मिळालेला तामणी टीम कडनं. तर बॉलिंग ट्रॅक वरती केलंय प्राचारण. पूर्ण जबाबदारी टीमचा कॅप्टन गुल नाना खंडवी, वेगाचा बेतात बादशाह. टेनिस क्रिकेटच्या अंगामध्ये सातत्याने एका लढतीचा डंका 2025 आणि 2026 मध्ये अप्रतिम सध्या फॉर्म मध्ये असलेला वेगाचा स्वार हा खेळाडू आम्हाला पाहायला बोलतोय. रनअप मध्ये थोडस अडथळा निर्माण पाहायला बोलतोय. जसा पहिला चेंडू रिलीज होईल त्याच्यानंतर टाइम अलर्ट असणार आहे याची देखील नोंद घ्या धामणी टीम. स्ट्रायकरवरती फलंदाज मंगलवीर. मागच्या मॅच मध्ये हे दोन्ही खेळाडू लवकर बाद झाले परंतु सामना कमबॅक इन केलाय. आता पुन्हा एकदा चान्स आहे हिरो बनण्याचा दोन्ही खेळाडूला. सामना सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. विकेट किपरना थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या परंतु 2 स्लिप मध्ये, खरं तर लॉंग स्लिप मध्ये, आणि इथून जरूर कमबॅक केला गेला आणि इथून पहिलाच बॉल डॉट फेकला जातो. जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील तेवढी दडपण मी तर म्हणेन आता तामसे टीम वरती, कारण या दोन्ही टीम्स याच परिसरामधल्या आहेत आणि त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. सध्या नो स्ट्रायकरवरती मेन तारा अजून बाकी आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी राहिली गेले राजशीतची. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साईडने बॉलला टोलावला जातोय. फटका भरपूर चांगला लॉक ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्या पाहायला मिळते एका कड्यावरती. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. समोर नाना खंडवी, तर एकीकडे आता स्ट्रायकरवरती राशीद. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळते. कोण कोणावरती भारी, नाना खंडवी की राशीद? प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल. असा चेंडू राशीदला दिला तर मग राशीद सोडणार नाहीये आणि राशीदच्या बॅट मध्ये आलाय धमाकेदार चौकार. फाईन लेग मध्ये बॉलला फेकून दिला. राशीदचा आलाय ब्रँड चौकार. पहा रिफ्लेक्शन. लॉलीपॉप चेंडू फुलटॉस बॉल क्रॉस झाला. बॉलला पंच आणि क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल निघून गेला. थँक्यू मनोज. त्याचनंतर कल्पेश भाई उघडा स्पर्धेमधून रजा घेतात. आपणास देखील पुढे वाटचाली स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांची देखील उपस्थिती आज राहिली. टिंगटॉंग ग्रुपवरती असणारा अपार प्रेम आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो. आनंदवाडी गावाच्या युवा उद्योजक कल्पेश भाई उघडा, अभिनंदन आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. मॅच कडे जाऊया जिथे जोडलेत मनोज पसाळे. क्या बात आहे. फटका भरपूर चांगला होता. अडवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला बोलताय. फटक्यामध्ये दम भरपूर होती, पॉवर भरपूर होती परंतु तितकीच पॉवर धामणी टीम कडे देखील पाहायला बोलताय आणि तो बाउंड्री चेक करायची जरूर आम्ही स्क्रीनवरती चेक करून. अडवण्याचा प्रयत्न होता. रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. नाना खंडवीला बॉलिंग ट्रॅक वरती फुल टॉस. त्याच्यानंतर भिंगरी शॉट पाहायला मिळाला. स्ट्रेट ऑन द ग्राउंड फटका. अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. रिफ्लेक्शन भरपूर चांगला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू उडाल्यानंतर चेंडू अडवला गेलाय आणि तो धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळताय. समोर आपण पाहतोय राशीद तर दुसरीकडे नाना खंडवी. वेगाचा बेतात बादशाह. क्या बाद आहे. अरे समोर नाना खंडवी. बेस्ट वर्सेस बेस्ट आणि तो जरूर डॉट फॉर पाहायला मिळतो. शेवटचा बॉल पाहायला मिळेल.
धावसंख्या 7 धावा दाखल करते पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये मंगलवीर राशीद तर नाना खंडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला पाहायला मिळेल. पाहिजे शेवटच्या बॉलवरती एखादा बिग हिट करेल का राशीद. अप्रश्न चिन्ह मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल एअरकट पद्धतीचा बॉल होता. फुल टॉस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न धाव जरूर पाहायला मिळाले. बायच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक संपलं जाते. पहिलं नाना खंडवीचं षटक संपलं आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा दाखल करते पाहायला मिळते. म्हणजे 8 धावा सध्या दाखल करते पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आता 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. चला चिंचोली टीम कॅप्टन इथे येऊन उपस्थित धावायची पहा. सुरेश माझा आवाज येत असेल तर मी विनंती करतोय. चिंचोली टीम कॅप्टन येऊन राहायचे. याच्यातला जो संघ जिंकेल तो संघ तुमच्या समोर बिग फाईट करणार आहे. अंतिम मॅच करो या मरो परिस्थिती आहे आणि तो नॉकआउट मॅचेस आहेत. म्हणजे जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल आणि जो हरेल तो मात्र घरचा रस्ता पकडेल. आतापर्यंत जर पाहिले तर 10 टीमचा पूल पाहायला मिळाला होता. 5 मॅचेस 5 राऊंड पाहायला मिळाले पहिल्या इनिंग मध्ये. त्याच्यानंतर सेकंड राऊंड चालू झाला आणि त्याच्यानंतर इथून थर्ड राऊंड देखील बाकी आहे. परंतु ही मॅच दोन्ही टीमसाठी फार महत्वाची असणार आहे. दुसरा गोलंदाज नानापेक्षा पॉवरफुल बॉलिंग हिट याही खेळाडूचा डंक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आहे. भरत बसमाला प्राचार केला जातोय. वेगाचा बेतात बादशाह ओ दांडी गुल वेगाचा बेतात बादशाह फर्निचर तोडलाय. डिस्ट्रॉंग महत्वाचा विकेट राशीद बागठत पवेलन. धक्का क्रमांक 1 फलंदाज होईल बाद. तामसे टीमला लागला जातो एक बडा मछली रिफ्लेक्शन फर्निचर तोड गोलंदाजी लाकूड तोडलाय आणि इथून पहिला धक्का बसलाय तामसे टीमला. राशीद बागठत पवेलन. कारण चांगली बॅटिंग होती चांगली पॉवरफुल हिट होता. खरं तर राशीद म्हटलं तर पहिला मॅच मध्ये अप्रतिम खेळ राहिले गेले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आणि ह्या मॅच मध्ये त्याचा खेळ कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. राशीदला आपण पाहतोय आणि इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तर भरत बसमाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये डिफिनेटली पाहायला बोलतोय. नवीन फलंदाज प्रभाकरला आपण पाहतोय. पाहायचे प्रभाकर काही कुठल्या रीतीनं बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये. सध्या 8 धाब्यांवरती गाडी थांबली जात आहे. भरत बसमाचं वादळ पहिल्याच बॉलवरती महत्वाचा विकेट बाद केलाय. परंतु समोर पुन्हा एकदा एक बिग हिटर प्रभाकरला आपण पाहतोय. लेफ्ट बॅट्समन टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक घातक बॅट्समन म्हणून सध्या म्हटलं जातोय आणि सध्या तामसे टीमकडे आम्हाला पाहायला मिळतोय प्रभाकरला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु कनेक्शन तितका चांगला आहे. कारण भरपूर चांगलं कनेक्शन भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी. पाहायचं येणार आहे अजूनही 4 बॉल मध्ये धावा येतील किती हा प्रश्न चिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय. जर 4 बॉल मध्ये 1-2 मोठे षटकार चौकार जर आले तर कमबॅकिंग धावसंख्या मी तर म्हणेन पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळेल. परंतु समोर भरत भस्माला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा बॉल गुडलाईन्स वरती रिलीज झालाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली होती. फलंदाज आपण पाहतोय मंगलबीरला जागेवरती नाचवलं जात आहे. याही खेळाडूचा डंका सध्या भरपूर चांगला आम्हाला पाहायला मिळालाय. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा चान्सिंग आहे मोठ्या फटक्यांची मारण्याची खेळायला संधी मिळाली मंगलबीरला. परंतु मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी. वेग भरपूर आहे. भरत बसमा पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर पहा तोच लेन तोच टप्पा तोच दरार. कारण भरत बसमाला देखील ठाऊक आहे कारण धावसंख्या नाना खंडवीने थांबवल्या गेल्यात. अवघ्या पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या धावा होत्या 8 आणि खरं तर विकेट एकही काढली नाहीये. आणि त्याच्यानंतर भरत बसमाने पहिला विकेट राशीदचा काढला होता आणि त्याच्यानंतर प्रभाकरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्टपिच बॉल होता. आक्रमण तर जरूर केला जातोय. गॅप सिलेक्शन मध्ये आहे. क्षेत्रक्षण जेल टिपण्याचा प्रयत्न होता. दुसरीचा कॉल आणि इथून 2 धावा मिळाल्या जात आहे. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपल्यावरती पाहायला मिळेल 11 धावा सध्या स्कोरकार्डवरती पाहायला मिळतो. अंतिम शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. स्ट्राईक रेटवरती फलंदाज पाहायला मिळेल मंगलवीर. पायचं शेवटच्या बॉलवरती एखादा ब्लास्ट मंगलवीरचा पाहायला मिळेल का तर समोर भरत बसमाला आपण पाहतोय. आतापर्यंत एकही मोठा मार खाल्ला नाही. पहिल्या बॉलवरती केली दादागिरी. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल. त्याच्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती आल्या होत्या 2 धावा. शेवटचा बॉल आक्रमण केला झालाय. बॅकफुटला जाऊन पंच सक्सेसफुल. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय धमाकेदार. शेवटच्या बॉलवरती फलंदाज मंगलवीरच्या बॅटमध्ये आलाय धमाकेदार चौकार
आणि षटक क्रमांक संपले जाते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा दाखल येणार असतील. बॉल 12 आणि 12 मध्ये 16 धाब्यांची गरज पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम धामणे टीमला. त्यानंतर चिंचवली टीमचे देखील कॅप्टन्स आले गेलेत का? येस. याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ लगेच चिंचवली समोर सुरेश ची टीम्स आम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगले खेळाडू आम्हाला त्या टीम्स मध्ये पाहायला मिळतात. चला तामसे टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि 2 बॅट्समन देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. भरपूर चांगलं आयोजन आम्हाला पाहायला मिळते. खरं तर टिंगटॉंग ग्रुप आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेला सानू गोटे स्मृती चषक 2026 चा धमाका पाहायला बोलतोय. अप्रतिम स्पर्धा अप्रतिम आयोजन पाहायला मिळते. स्पर्धेचे मुख्य आयोजक नारायण चौधरी ॲडव्होकेट उपखजिनदार, त्यानंतर मंगेश चौधरी खजिनदार साहेब आपण पाहतोय, मनोज चौधरी साहेब, मोहन चौधरी साहेब, दत्ता बसमा, गुड्डू चौधरी, अल्केश बसमा, संभाजी चौधरी, मनोज भगत, अमोल वीर हे सर्व संपूर्ण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आम्हाला पाहायला मिळतात. आणि भरपूर चांगली स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. आज चौथी रात्र आम्हाला या स्पर्धेची पाहायला मिळते. 6 दिवस या स्पर्धा पाहिले तर प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं 50,000, तृतीय पारितोषिक 30,000, चतुर्थ आणि 5वं आणि 6वं पारितोषिक 25,000 रुपये. आणि खरं तर AB साठी खरं तर मालिकेवर आपण पाहतो AB साठी देखील चान्स आहे, CD ला देखील चान्स आहे आणि EF ला देखील चान्स आहे, जे फ्रीज आपण पाहतोय सध्या आपल्या व्यासपीठावरती. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज मध्ये स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स सायकल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून कूलर देखील आम्हाला पाहायला मिळतो आणि बॅट देखील आहे. चला बॅट्समॅन आवाजामध्ये थोडेसे चेंजेस पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 12 चेंडू 16 धाब्यांची गरज आहे. इन ऍक्शन मध्ये 2 बायकर मॅन सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. सुरेश उगडे आणि सोबतीला भरत बसमा. हे नाम तो सुना ही होगा मेरे दोस्त. सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 बाईक यंदाच्या सीझन मध्ये धामणी गावामध्ये मोठा जल्लोष देखील आपण पाहायला होता. अप्रतिम खेळ त्यांचा यंदाच्या सीझन मध्ये राहिलाय. इथून मात्र 12 चेंडू मध्ये आता बनवायच्या 16 धाबा. 16 धाबा चेस केला जातील का डिफेंड केला जातील, ज्याच्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागल्या जातील. उद्याच्या रात्रीमधील पहिला सामना असेल भातान मंडपवाल्या आणि त्यांच्या विरोधामध्ये देहरंग बी अर्थात सूरज वाघ टीम असेल. दुसरी मॅच असेल औषधीवाडी बबन त्यांच्या विरोधामध्ये लेजंड 11 गराडा अनंताचा संघ असेल. तिसरी मॅच कोंडीची वाडी राजू आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई बेलवाडी. चौथी मॅच असेल करंबेली प्रकाश आणि त्यांच्या प्रतिस्पर्धेत फाईट करेल फणसवाडी नेरल हरीशचा संघ असेल. आणि शेवटची मॅच असेल मोसारे आणि त्यांच्या विरोधामध्ये खैरकाटी. ही मॅच आपल्याला उद्याच्या लॉर्ड्स मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मॅच कडे जाऊया जिथे सामन्याला सुरुवात होत्या. 12 मध्ये 16 बनवायच्या गोलंदाजी ट्रॅक बदलाय रासिद आणि स्ट्राईक इन पट्टी. सुरेशला पण पाहतोय. सुरेशसाठी पहिला चेंडू अगदी वेगानं फेकला जातोय आणि तो जर आपण पाहायला गेलो तर चेंडू अगदी शरीरावरती आदळला जातो, बाडीवरती चेंडू आदळला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातं. वेगवान तेज तरार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते राजसीतच्या माध्यमातून. अंताच्या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये या खेळाडूला आपण जरूर पाहिल्या. पहिला बॉल डॉट आलाय, निर्धाव चेंडू खेळला जातोय सुरेश उगडेच्या विरुद्धामध्ये. राजसीतचं पाटल मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. शॉट ऑफ लेन बॅटची टॉप एज डायरेक्ट हिट. कदाचित ते स्टँड वरती चेंडू आदळला असता तर डेंजर झोन मध्ये भरत बसमाला पण जरूर पाहायला असता. मात्र इथून निशाणा चुकला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट झाली. एका सिंगलच्या मदतीनं सांघिक अकाउंट ओपन केलं जातं. वैयक्तिक अकाउंट गावदेवी लहान दामणी संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला होत्या. 10 चेंडू 15चं समीकरण. या 15 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील. पहिल्या डाबामध्ये नाना कंडवीनं पहिलं षटक हाताळलं होतं. 8 धाबा त्यांना खर्च केला होता. 1 विकेट मिळाली नव्हती आणि भरत बसमाची लाजवाब गोलंदाजी फक्त 7 धाबा त्यांना खर्च केल्या होत्या. तोच भरत ऑन स्ट्राईक एंड पडत्या समोर केलेत. स्विच ऑन द साऊंड बॉल सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅक्झिमम कमालीचा स्ट्रोक होता. बॅटच्या मधोमध राजवट आक्रमण आणि त्यानंतर बॉलला फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धाबा संख्या 7 या धाबा संख्येवरती पोहोचला जातोय. चित्तराम पारदीकडनं भरत बसमासाठी कॅच प्राइज झाला. वन्स अगेन हॅमर केला एक्स्ट्रा कव्हरला. त्याबली आपण पाहतोय शतरक्षक बनतील दर्शक. बॅक टू बॅक राजच्या विरोधामध्ये ठोकलाय हा खणखणीत हा दुसरा मायटीत षटकार. 6 धाबा 6 धाबेच्या मदतीने संघाची धाबा संख्या 13
धावसंख्येवरती पोहोचला गेलाय. भरत साठी पारितोषिक लागलाय. मात्र इथून 200 रुपयाचे कॅश प्राइज सीताराम पारधी त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला. आता सामना पूर्णपणे खुल्ला केला. 8 चेंडू 3 धाब्यांची गरज, फक्त आणि फक्त 3 धाबा इथून बनवायच्या. 8 चेंडू 3 धाबा. सामना पाहायला मिळतोय. 13 वरती संघ पोहोचला. 12 मध्ये 16 बनवायच्या होत्या. भरत बसमाची क्लास बॅटिंग पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील 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 मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. गुडलेन स्पोर्टची सपोर्ट होती आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाता. 7 चेंडू 3चं समीकरण, 3 धाबा 7 चेंडू. चिंचवली संघाचे कॅप्टन आपण जॉन व्हायचा. सामना संपल्यानंतर एक मोठी लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रासिदचा अभ्यासचा चेंडू अमर करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका सजला जातो. क्षेत्ररक्षक तैनात ऑन द कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल झाला. फेकी चांगल्या, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाम पोहोचलाय 14. धावसंख्येवरती येणारे 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. चला तामसाई संघ क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवा. 6 मध्ये 2 धावा बनवायच्यात. इथून जे गावदेवी क्रिकेट संघ धावणे टीमला आणि इथून 6 मध्ये 2 वाचवायच्यात. जे वागोबा तामसाई टीमला या वाचल्या जातील का बनल्या जातील याच्याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर लागल्यात. भरत बसमा बायकरमान हे नाव त्याच्याच पुढे का लागलंय असं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यानं सिद्ध केलाय. कारण समोर रासिद नावाची वेगवान गोलंदाजी आपण पाहिली होती आणि त्यावरती बॅक टू बॅक 2 षटकार त्यानं ठोकलेत. त्याच्या विरोधामध्ये 2 धाब्यांपासून दूर विचार करीतात. जे गावदेवी लहान दामणी संघाला पण जरूर पाहतो. अंदाच्या हंगामामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती होता. त्यानंतर त्यानं कमबॅक केला. अनेक ट्रॉफीज त्यानं जिंकल्या आणि याही मॅच मध्ये याही स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगला खेळ त्यांचा राहिला. 2 धाब्यांची गरज आहे. पहिला बॉल खराब आहे. पंच सांगतील की चेंडू पाडा. अतिरिक्त 1 धाव मिळाली जाईल. एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसापला जातो. स्कोर इज लेबल. 15 बनल्यात. 6 मध्ये 1 धाब्यांची गरज आहे. तर इथून आपल्याला सामना पाहायला मिळेल. चिंचवली अर्थातच पंढरी डुमनेची सेना आणि त्याच्या प्रतिस्पर्धा इथून विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव इथून काढली गेली तर सामना इथून जिंकला जाईल. दामणी संघाच्या बाजूने संपा सिग्नल. व्हाईट बॉल. पंच व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. हाईट फॅक्टर साठी आणि रनआउट साठी इथून रिव्ह्यू दिला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या टीम तामसई. व्हाईट बॉल आहे. चला टीम चिंचोली टीमचे कॅप्टन्स देखील आले गेले. चला रासिद आपण 12 मानना मी जरूर दाखवला स्क्रीन वरती चेक केला. जे योग्य डिसिजन होता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. बॅट बॉल सामना जिंकला. अभिनंदन गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी संघ आता मेकबॅट मॅच आजच्या दिवसातील टॉप 6 मध्ये कोणता संघ दाखल होणार त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा हिरो 13 धाबा 1 षटक हाताळला. त्यानं फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत 1 विकेट मिळवल्या. तो भरत बसमा ठरला सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच आजच्या रात्रीमधील टॉप 6 साठी लढाई मैदान